नमस्कार. आज बऱ्याच दिवसांनी आपल्या भेटीला पुन्हा येण्याचा योग आलेला आहे. कामाच्या गडबडीमुळे बरेच दिवस व्हिडिओ पोस्ट करता आले नाहीत, त्याबद्दल क्षमस्व. पण आता मात्र नियमित नवीन-नवीन विषयावरचे व्हिडिओज इथे पोस्ट केले जातील. माझं नाव आहे समीर बखले आणि या चॅनलचा उद्देश आहे, की न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हे विषय आपल्या मराठी लोकांना अत्यंत सोप्या भाषेमध्ये कळावे. तो आजचा जो विषय आहे, हा थोडासा नाजूक आहे. आम्हाला अगदी 18, 19, 20 वर्षाच्या तरुण-तरुणींपासून ते नोकरदार, उद्योजक ह्या प्रकारच्या अनेक लोकांकडून फोन किंवा ईमेल्स येतात, की प्रेमामध्ये आमची फसगत झालेली आहे, आम्हाला अपयश आलेलं आहे, आमचं हार्टब्रेक झालेलं आहे, विश्वासघात झालेला आहे आणि त्यामुळे एक प्रकारची निराशा, हताशा जीवनात आलेली आहे आणि अ, नैराश्य आलेलं आहे. काही-काही वेळेला टोकाची भाषा असते, की आम्हाला जीव द्यावासा वाटतो, सुसाईड करावीशी वाटते. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट बिफोर वी प्रोसीड सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, की आपलं लाईफ अत्यंत सुंदर आहे. लाईफ इज एक्स्ट्रीमली ब्युटिफुल. पण ते सुंदर बनवण्यासाठी काही आपल्याला गोष्टी करायच्या त्या आता आपण पाहूया. त्यासाठी कुठल्याही प्रॉब्लेमसाठी निराशा, हताशा आपल्या मनात आली तर टोकाचं पाऊल कधीही उचलायचं नाही. लक्षात ठेवा, एव्हरी प्रॉब्लेम हॅज सोल्युशन. एव्हरी प्रॉब्लेम हॅज सम ॲक्शन दॅट वी कॅन टेक अँड वी कॅन ब्युटिफाय अवर लाईफ. आपण आपलं जीवन अत्यंत सुंदर बनवू शकतो. तो आजचाच विषय आता आपण सुरू करूया, की प्रेमात अपयश आलं, हार्ट ब्रेक झाला, विश्वासघात झाला, अशा वेळी काय करायचं? तो काही महत्त्वाचे पॉइंट मी आज आपल्याला सांगणार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन अशा केसमध्ये कसा यूज करायचा? सगळ्यात पहिल्यांदा, सगळ्यात पहिला पॉइंट आहे, एम्ब्रेस अँड रिलीज निगेटिव्ह इमोशन्स. आपल्या निगेटिव्ह इमोशन्सना आलिंगन द्या आणि त्यांना मनातून रिलीज करा. कसं करायचं? पहिला पॉइंट, स्वतःबरोबर अत्यंत ऑनेस्ट राहा. आपली फीलिंग्स अॅक्नॉलेज करा. आपल्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, भीती आहे, निराशा आहे, हताशा आहे, जो काही प्रसंग घडला त्यामुळे. यापैकी ज्या काही निगेटिव्ह भावना आल्या असतील, त्या अॅक्नॉलेज करा. त्यापासून दूर पळू नका. येस, मला राग आलेला आहे, द्वेष आलेला आहे किंवा मी निराश झालेलो आहे, या भावना अॅक्नॉलेज करा. नंबर 2, केवळ अॅक्नॉलेज करून थांबू नका. एक जर्नल किंवा वही बनवा, जे तुमचं पर्सनल जर्नल असेल, त्यामध्ये या भावना लिहून काढा. जेव्हा तुम्ही लिहीत जाता, तेव्हा काय होतं, आपला ब्रेन आणि आपला हात, आपली बोटं कनेक्टेड असल्यामुळे त्या भावना रिलीज व्हायला सुरुवात होते. तुम्ही जेव्हा वहीमध्ये, पेपरवर लिहून काढता, तेव्हा काही प्रमाणात त्या भावना रिलीज व्हायला लागतात. पण केवळ इथेही थांबू नका. पुढे आता ही निगेटिव्हिटी रिलीज कशी करायची? नंबर 1, फिजिकल मूव्हमेंट ऑफ द बॉडी. आपल्या शरीराला काही ना काही व्यायाम पाहिजे. असा एक सायंटिफिक रिसर्च आहे, की जे लोक नियमित 1 तास, 1.5 तास व्यायाम करतात, मग तो कुठल्याही प्रकारचा असू दे, योगा असेल, झुंबा डान्स असेल, वॉकिंग असेल, रनिंग असेल, आणखीन काही असेल. जे लोक नियमित व्यायाम करतात 1 ते 1.5 तास, ते 85% ते 90% डिप्रेशनपासून दूर असतात. डिप्रेशन त्यांच्या वाट्यालाही येत नाही. तर सगळ्यात पहिली गोष्ट निगेटिव्हिटी रिलीज करण्यासाठी रोज तास, सव्वा तास, 1.5 तास व्यायाम करा. भरपूर व्यायाम करा. घाम जाऊ दे. येस, यू मस्ट फील फ्रेश, एन्थुसियास्टिक. ओके. दुसरी गोष्ट, स्वतःला शांत करा. डीप ब्रीथिंग एक्सरसाइजेस किंवा ध्यान, मेडिटेशन हे नियमित करत राहा. नियमित मेडिटेशन किंवा डीप एक्सरसाइज केल्यामुळे काय होतं, आपल्या निगेटिव्ह भावना मोठ्या प्रमाणावर रिलीज होतात. मन शांत होतं, रिलॅक्स होतं. सो 2 गोष्टी. नंबर 1, नियमित व्यायाम आणि नंबर 2, प्राणायाम, डीप ब्रीथिंग आणि ध्यान, मेडिटेशन. आणि योग्य व्यक्तीकडून प्राणायामही शिका आणि ध्यानही शिका. या गोष्टी कुठेतरी वाचून, कुठेतरी पाहून करायच्या नाही. अनेक शहरांमध्ये चांगले चांगले योग शिक्षक उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे जा, प्राणायाम शिका, मेडिटेशन शिका आणि नियमित अंमलात आणा. ऐकून सोडून देऊ नका. येस. आता हे झाल्यानंतर निगेटिव्हिटी रिलीज व्हायला लागल्यानंतर पुढचा पॉइंट आहे, आपला फोकस जो आहे तो आता जीवनातल्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे शिफ्ट करा. कसा? पहिली गोष्ट, नियमित ग्रॅटिट्यूड जर्नल मेंटेन करा. सकाळी उठल्याबरोबर 3 रँडम गोष्टींबद्दल तुम्ही कृतज्ञ व्हायला शिका. रोज 3 वेगळ्या गोष्टी.
एका दिवशी सकाळी उठलो, हे सुंदर शरीर मिळालं याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला छान आई वडील मिळाले त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला 2 वेळ छान जेवण मिळतं त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. नेक्स्ट डे आणखीन काहीतरी, कुठल्याही गोष्टीबद्दल कृतज्ञ व्हा, डझंट मॅटर. पण रोज दिवसाची सुरुवात ग्रॅटिट्यूड न करा. तुमच्या सकाळचा जसा मूड असतो, सकाळी उठल्याबरोबर जो तुमचा मूड असतो, तो दिवसातला दीर्घकाळ खूप वेळ अप्रयत्न तो मूड राहतो. सकाळी तुम्ही आनंदी उत्साही मूडमध्ये जर जागे झालात, तर दिवसभर तो आनंद काही प्रयत्न न करता तो आनंद टिकून राहतो. पण जर सकाळी उठल्याबरोबर तुम्ही चिडचिड करत, त्रास करत, तक्रार करत जर उठलात, सकाळचा मूड असा असेल, तर मॅक्सिमम वेळ दिवसाचा तोच मूड काही प्रयत्न न करता टिकून राहतो. तर सकाळचा मूड आपला फार महत्वाचा आहे. आपली सकाळची मनस्थिती फार महत्वाची आहे. आणि त्याच्यामुळे काय करा, सकाळी उठल्याबरोबर 3 रॅन्डम गोष्टीबद्दल कृतज्ञ व्हायला शिका. येस. त्यानंतर आपली जे काही भूतकाळात रिलेशनशिप होती, जे काही आपलं होतं, नातेसंबंध होते, त्याच्यामधून आपल्याला शिकायला काय मिळालं? मे बी आपल्याला फेल्युअर आलं, मे बी आपल्याला बिट्रेल झालं, विश्वासघात झाला, मे बी अपयश आलं, पण त्यातून शिकायला काय मिळालं? त्याच्यावर रिफ्लेक्ट करा. आपली काही ना काही ग्रोथ झाली, काही ना काही शिकायला मिळालं आणि ती ग्रोथ सेलिब्रेट करा. आय लर्न समथिंग. ठीक आहे, माझ्या मनाविरुद्ध काही गोष्टी केल्या, पण त्यातूनही मला काहीतरी शिकण्यासारखं मिळालं, पुढे जाण्यासाठी काहीतरी मिळालं, त्याचा आनंद व्यक्त करा, यश साजरं करा. त्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे आपली भाषा, आपल्या मुखातून येणारी वाक्य ही पॉझिटिव्ह असली पाहिजे. तो पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स तयार करा. फॉर एक्झाम्पल, आय डिझर्व लव्ह अँड हॅपीनेस, और आय एम डिझर्विंग लव्ह अँड हॅपीनेस. मी प्रेम आणि आनंद डिझर्व करतो, मी त्याला योग्य आहे. त्यानंतर आय अट्रॅक्ट पॉझिटिव्ह हेल्दी रिलेशनशिप्स. मी अत्यंत पॉझिटिव्ह आणि हेल्दी रिलेशनशिप्स अट्रॅक्ट करतो. किंवा आय एम हिलिंग मायसेल्फ अँड बिकमिंग स्ट्रॉंगर डे बाय डे. मी स्वतःला जे काही त्रास आहे ते हील करून, ते बरे करून डे बाय डे ग्रो होत चाललेलो आहे. येस. सो दिस इज द वे यू विल इन्कल्केट पॉझिटिव्हिटी इन युअर माइंडसेट. तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटीचा उदय व्हायला लागेल. तो पहिल्या पायरीमध्ये आपण निगेटिव्ह भावना सोडून दिलेल्या आहे. दुसऱ्या पायरीमध्ये आपण पॉझिटिव्हिटी इन्कल्केट करायला सुरुवात केलेली आहे. आता पुढची स्टेप, आपलं ब्राईट फ्युचर व्हिज्युअलाइज करायला लागा. डोळे मिटवून आपल्या डोळ्यासमोर सुंदर भविष्याची दृश्य निर्माण करा. डे ड्रीमिंग नाही, ऍक्च्युअल आता ह्या क्षणी माझं लाईफ असं आहे असं व्हिज्युअलाइज करा. पहिला पॉइंट यातला आहे, ड्रीम बिग. मोठी काहीतरी स्वप्न पहा. तुम्ही स्टुडंट असाल तर तुमचं मोठं यश तुम्ही इमॅजिन करा की तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला भरपूर मार्क पडलेले आहेत, कॅम्पस मधून तुम्हाला भल्या मोठ्या पॅकेजची नोकरी मिळालेली आहे. तर तुम्ही बिझनेसमॅन असाल तर तुमचा बिझनेस चहू दिशांना एक्सपांड होत चाललेला आहे. इतक्या ऑर्डर येत आहेत की तुम्हाला ते पुरे करता करता नाकीनऊ येत आहेत. डे बाय डे तुमचा बिझनेस एक्सपॅन्ड होत चाललेला आहे, तुमचं नॉलेज एक्सपांड होत चाललेलं आहे. असा काहीतरी भला मोठा गोल घ्या. एक्सक्यूज मी. तुम्ही जेव्हा जेव्हा मोठा गोल घेता तेव्हा तुमच्या मनामध्ये जे काही थोडंसं दुःख किंवा हताशा शिल्लक असेल ती सुद्धा निघून जायला सुरुवात होते. मोठा गोल घ्या, मोठं ड्रीम बघा. त्यानंतर स्वतःचं फ्युचर व्हिज्युअलाइज करायला लागा. ही सगळी ड्रीम्स फुलफिल झालेली आहे. तुमची आवडती कार तुमच्या दारामध्ये उभी आहे, तुमचा बंगला जसा हवा तसा बांधलेला आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांना फॉरेन ट्रिप करून आणलेली आहे. तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू आलेले आहे तुमच्या यशामुळे. सगळा समाज, तुमचे मित्र तुमचं कौतुक करत आहेत. अशी सुंदर सुंदर चित्र आपल्या मनामध्ये तयार करा, व्हिज्युअलाइज करा. येस. सो दिस इज द वे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये अंतर्बाह्य पॉझिटिव्ह व्हाइब्स निर्माण होते. पुढची गोष्ट आहे, पुढचा पॉइंट आहे, सेल्फ लव्ह आणि सेल्फ केअर यामध्ये लक्ष द्या. स्वतःला प्रेम द्या आणि स्वतःची काळजी घ्या. तो पहिली गोष्ट आहे, स्वतःला पॅम्पर करा, स्वतःचे लाड करा. जसे आई वडील मुलांचे लाड करतात तसे तुम्ही स्वतःचे लाड करा. यू डिझर्व इट. येस. तो अशा काही ऍक्टिव्हिटीज मध्ये इंडल्ज व्हा, थोडासा वेळ काढा ज्या तुम्हाला करायला खूप आवडतं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला पुस्तक वाचायला आवडत असेल तर थोडा वेळ पुस्तक वाचण्यासाठी काढा. तुम्हाला एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवायला आवडत असेल, हॉबीज फॉर एक्झाम्पल, त्यासाठी थोडासा वेळ काढा. ज्यामुळे काय होईल, मित्रांसोबत वेळ काढा, गप्पा मारा, छानपैकी हास्य विनोद करा.
ज्यामुळे काय होईल, तुमची माइंडसेट अत्यंत निरोगी राहायला सुरुवात होईल. येस. त्यानंतर आपल्या शरीराची उत्कृष्ट काळजी घ्या. छानपैकी भोजन करा. आपल्या शरीरासाठी जे फायदेशीर आहे अशा प्रकारचं भोजन करा. जिव्हा लावले नाही, केवळ जिभेला आवडते म्हणून मी हॉटेलमध्ये जातो, मी अमुक खातो. नो 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 नो. तुमच्या शरीराचं पोषण व्हायला पाहिजे. छानपैकी झोप घ्या आणि दिवसभर एंगेजिंग ऍक्टिव्हिटी. एंगेजिंग म्हणजे जे काम करायला तुम्हाला आवडतं आणि ज्या कामामुळे तुमची प्रगती होणार आहे, या दोघांना मिळून म्हणतात एंगेजिंग. येस. जे काम तुम्हाला करायला खूप आवडतं आणि ज्यामुळे तुमची प्रगती होणार आहे, अशा कामांमध्ये एंगेज राहा, अशा कामामध्ये इन्व्हॉल्ड राहा. येस. दिस इज अबाउट सेल्फ लव्ह. देन सेल्फ कंपॅशन प्रॅक्टिस करा. स्वतः बरोबर काइंड राहा, दयाळूपणाने राहा. तुमचा एखादा मित्र दुःखात आहे, तुम्ही त्याला कसे दयाबुद्धीने त्याची काळजी घ्याल, त्याच्याशी किती छान बोलाल, बस त्याच प्रकारे तुम्ही स्वतःशी बोला. कम ऑन, डोंट वरी, इट्स अ फेज इन लाईफ. ही जीवनातली एक फेज आहे, जाईल निघून, जीवन फॅन्टास्टिक आहे. असे डायलॉग तुम्ही स्वतःशी बोला. बी काइंड टू युअरसेल्फ. आणि स्वतःबद्दल करुणा बाळगा. इट्स ओके, एव्हरीबडी मेक्स मिस्टेक. मी चूक केली, यात काही बिघडलं नाही. दिस इज अबाउट सेल्फ केअर, सेल्फ लव्ह. पुढचा पॉइंट आहे टेक इन्स्पायर्ड ऍक्शन. जसं आपण म्हटलं, मोठी मोठी स्वप्न पहा, पण ही मोठी स्वप्न सत्यात येण्यासाठी आपण इन्स्पायर्ड ऍक्शन घेणं आवश्यक आहे. पूर्णपणे उत्साहाने ऍक्शन घेणं आवश्यक आहे. आपले पर्सनल गोल, प्रोफेशनल गोल यासाठी तुम्ही एक्साइटेड असणं आवश्यक आहे. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या एक्झामसाठी, तुमच्या शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी, व्यवसायासाठी काहीतरी गोल घेतात आणि त्यावर ऍक्शन घेतली की तुमची एनर्जी ट्रान्सफॉर्म व्हायला सुरुवात होते. जी ऊर्जा नकारामध्ये गेलेली होती, जी ऊर्जा डिनायलमध्ये गेलेली होती, निराशा हताशेकडे गेलेली होती, आता ती ऊर्जा पॉझिटिव्हिटीकडे शिफ्ट व्हायला लागली. आता ती ऊर्जा पॉझिटिव्ह दिशेने व्हायला लागली. रोज तुम्हाला काहीतरी नवीन नवीन गोष्टी करायची स्फूर्ती यायला पाहिजे. तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काहीतरी नवीन गोष्ट करण्याची तुम्हाला स्फूर्ती यायला पाहिजे. अब्दुल कलाम सर एकदा म्हणाले होते की स्वप्न ती नव्हे जे रात्री झोपेत आपण पाहतो, स्वप्न ती आहेत जे आपल्याला झोपू देत नाही. रोज सकाळी जेव्हा उठाल तेव्हा असे उत्साहाने मुसमुसलेले असले पाहिजेत की आज मला या गोष्टी करायच्या. येस. तो सुंदर स्वप्न बघा आणि त्यासाठी ऍक्शन घ्यायला शिका. नुसती स्वप्न बघून किंवा नॉलेज ऐकून आपला फायदा होत नाही. आपला फायदा ऍक्शन घेण्यामुळे होतो. आणि ऍक्शनच्या स्टेप्स कशा घ्यायच्या माहिती आहे का, टेक स्मॉल 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 स्टेप्स, ऍक्शनेबल स्टेप्स असल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल, नासाने ठरवलं होतं 1961 साली की या दशकात आपल्याला माणसाला चंद्रावरती न्यायचंय. या वाक्यामुळे माणूस चंद्रावर गेला का, नाही. त्यांनी तो प्लॅन ब्रेकडाऊन करत 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 एवढ्या लेवलपर्यंत आणला की त्यांना रोज काय करायचंय या स्टेप्स त्यांच्या समोर आल्या आणि ते त्या स्टेप्सवर ऍक्शन घेत गेले आणि शेवटी काय झालं, माणूस चंद्रावरती पोहोचला. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ऍक्शनेबल स्टेप्स, आपला प्लॅन छोटा ब्रेकडाऊन 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 करत अशापर्यंत या की रोज काय करायचं, आत्ता काय करायचं, या स्टेप्स तुमच्या पुढे असू देत, समोर येऊ देत आणि त्या स्टेप्स नुसार ऍक्शन घेत चला, ऍक्शन घेत चला, ऍक्शन घेत चला. पुढचा पॉइंट आहे इन्स्पायर्ड ऍक्शन मधलाच, सीक पॉझिटिव्ह कनेक्शन्स. आपल्या भोवती चांगल्या लोकांचे एक सपोर्टिव्ह नेटवर्क एस्टॅब्लिश करा. तुमच्या सभोवती पॉझिटिव्ह बोलणारे, पॉझिटिव्ह वागणारे, आपल्या जीवनात यश मिळवण्यासाठी अत्यंत आतुर असणारे असेच लोक असावेत. मोजके असू देत, पण असेच लोक असू देत. हे लोक, हे मित्र तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युट करतात. मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. तुमच्या अवतीभोवती लोक कसे आहेत त्यावर ठरतं की तुम्ही कसे आहात. त्यामुळे चांगले लोक आपल्या अवतीभोवती असू देत, त्यांचं एक नेटवर्क बनवा. येस. त्यानंतर असे काही सोशल ग्रुप्स किंवा सोशल इव्हेंट्स जॉईन करा जिथे तुम्हाला अशा प्रकारचे लोक नेहमीच भेटतील. त्यांच्याशी काहीतरी ज्ञानाची, काहीतरी उज्ज्वल भवितव्याची चर्चा करता येईल. तुमचे गोल्स तुम्ही डिस्कस करू शकाल, त्यांच्याकडून ऍडवाइस घेऊ शकाल किंवा वेळप्रसंगी त्यांना ऍडवाइस देऊ शकाल. या दोन्ही गोष्टीमुळे काय होतं माहिती आहे का, तुमचं ज्ञान जे आहे ते वृद्धिंगत होत जातं, तुमचा आत्मविश्वास वाढत जातो. आणि शेवटचा पॉइंट आहे, ही जी आपली यात्रा आहे निगेटिव्हिटी कडून पॉझिटिव्हिटीकडे, या यात्रेवरती विश्वास ठेवा.
येस. सो पहिला पॉइंट आहे रिलीज अटॅचमेंट. तो आपल्याला जर पॉझिटिव्ह अनुभव जीवनात यावे असे वाटत असतील लॉ ऑफ अट्रॅक्शन नुसार, तर जे हवं असं वाटतंय त्याची अटॅचमेंट सोडायला शिकलं पाहिजे. तसे पकडून ठेवायचं नाही, रिलीज करा, सोडून द्या, त्याच्याशी अटॅचमेंट सोडून द्या. तर हे युनिव्हर्स जी आहे, युनिव्हर्सल पॉवर जी आहे ती तुमच्या गोलवर काम करायला चालू करेल. हे लेटिंग गो कसं करायचं याबद्दल कधीतरी आपण एक डिटेल्ड व्हिडिओ बनवूया. की लेटिंग गो कसं करायचं. पण आज निदान एवढं जरी कळलं की तुम्हाला जे हवं असं वाटतंय ते पकडून ठेवू नका, ते रिलीज करायला शिका. त्यासाठी मेडिटेशन, जसं मी सांगितलं त्याप्रमाणे नियमित मेडिटेशन करा, मेडिटेट करा, डीप ब्रिदिंग करा. त्यामुळे तुम्हाला खूप प्रमाणामध्ये लेटिंग गो करायला मदत होईल, रिलीज करायला मदत होईल. त्यातला पुढचा पॉइंट आहे, ही जी युनिव्हर्सल शक्ती आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा. आपण जमिनीमध्ये एक बीज पेरलं की त्याचा भला मोठा वृक्ष होतो आणि त्याला हजारो फळं लागतात आणि प्रत्येक फळामध्ये तेवढाच मोठा वृक्ष होण्याचं अल्गोरिदम सेट आहे, डीएनए सेट आहे. त्या प्रत्येक बीजामध्ये, फळाच्या आत जी बीज आहे त्या प्रत्येक बीजामध्ये हजारो वृक्ष जन्माला घालण्याची क्षमता आहे. तर त्यामुळे ही पृथ्वी जी आहे, ही सृष्टी जी आहे ती निर्जीव नाही, त्यामध्ये प्रकांड शक्ती आहे. आपल्याला फक्त चांगल्या गोष्टी, हव्या त्या गोष्टी अट्रॅक्ट करायच्या, त्या ऑलरेडी उपलब्ध आहेत. आपल्याला काही निर्माण करायचं नाही, निर्मिती ऑलरेडी झालेली आहे. आपल्याला फक्त ते मॅनिफेस्ट करायचे, जे अदृश्य सृष्टीमध्ये आहे ते दृश्य सृष्टीमध्ये आणायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सृष्टीवर विश्वास ठेवून मार्गक्रमण करत चला. छोट्या छोट्या फेल्युअरची व्यथित होऊ नका. एक लक्षात ठेवा, या विश्वास फेथ कशावर ठेवायची मी सांगतो, की मला माझ्या जीवनात घडणारी प्रत्येक घटना ही माझ्या चांगल्यासाठीच आहे, अशी उच्च प्रतीची श्रद्धा ठेवा. माझ्या जीवनामध्ये जे जे घडते ते माझ्या भल्यासाठीच आहे. त्यामुळे एखाद्या टेम्पररी सेटबॅक आला किंवा तुमचंच उदाहरण जे आहे, जे प्रेमामध्ये अपयश आले, हे पुढे प्रूव्ह होईल की हे माझ्या भल्याचंच होतं. मी तुम्हाला अशी असंख्य उदाहरणं सांगू शकतो. आपल्याकडे वेळेचा थोडासा वेळेची कमतरता आहे, की अनेक लोकांच्या जीवनामध्ये, माझ्या ओळखीमध्ये जे मला फोन करतात, मला संपर्कात असतात, की टेम्पररी सेटबॅक आले, असं म्हटलं अरे अपयश आलं, अरे फेल्युअर आलं आणि 6 महिने वर्षभराने कळलं जे झालं ते चांगल्यासाठी झालं. अशी असंख्य उदाहरणं आहेत. तुम्हीही त्यापैकीच एक आहात. श्रद्धा ठेवा की माझ्या जीवनामध्ये जे जे घडतंय ते फक्त आणि फक्त माझ्या चांगल्यासाठीच घडतंय. आणि या 6 पॉईंटचा अवलंब करा. आणि मी पुन्हा एकदा 6 पॉईंट हवं तर तुम्हाला रिपीट करतो तुमच्या माहितीसाठी. पहिला पॉईंट आहे एम्ब्रेस अँड रिलीज निगेटिव्हिटी. निगेटिव्हिटी ऍक्सेप्ट करा आणि रिलीज करा. जर तुम्हाला आठवत नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. नंबर 2, निगेटिव्हिटी रिलीज झाली की आपला फोकस पॉझिटिव्हिटीकडे शिफ्ट करा, चांगल्या गोष्टींवर फोकस ठेवा. नंबर 3, आपलं ब्राईट फ्युचर व्हिज्युअलाइज करा. येस, आपलं फ्युचर व्हिज्युअलाइज करा. नंबर 4, सेल्फ लव्ह अँड सेल्फ कंपॅशन प्रॅक्टिस करा. नंबर 5, इन्स्पायर्ड ऍक्शन घ्या. स्फूर्तीने ऍक्शन घेत चला, कृती करत चला. आणि 6वं, ही जी यात्रा आहे याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. मला माहिती आहे की ज्यावेळी हार्ट ब्रेक झालेला असतो असं वाटतं कोणीतरी यावं आणि आपल्या जखमेवर कुंकर घालावी आणि आपल्या पाठीवर हात फिरवावा. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही डिप्रेस्ड कंडिशन मध्ये असता, जेव्हा दुःखी असता, तेव्हा तुमच्या व्हाईब्स निगेटिव्ह जात असतात या विश्वामध्ये. आणि निगेटिव्ह व्हाईब्स या निगेटिव्ह गोष्टीच अट्रॅक्ट करतात. त्यामुळे त्या स्टेजमध्ये राहू नका. त्या स्टेजमध्ये अशी अपेक्षा करू नका की आता माझं एक प्रेम गेलं तर पुन्हा प्रेम माझ्या आयुष्यात येईल. नो, त्यासाठी तुम्ही प्रेममय होणं आवश्यक आहे, तुम्ही पॉझिटिव्ह होणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जेव्हा ह्या प्रकारे आपल्या नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीवर फोकस करता आणि इन्स्पायर्ड ऍक्शन घेता, तुमची एनर्जी पॉझिटिव्ह व्हायला लागते. तेव्हा काय होतं माहिती आहे का, तुमची पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स, प्रेममय तुम्ही होता तशी व्हायब्रेशन्स बाहेर जातात आणि तशाच घटना, तसेच लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की जीवनात चांगलं प्रेम यावं तर तुम्ही आपली व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह बनवा, मग आपोआप सगळं पुढचं घडेल. आणखीन एक लक्षात ठेवा, एक व्यक्ती वाईट निघाली किंवा मे बी 2 अनुभव वाईट आले म्हणजे सगळं जग वाईट नाही. तुमच्या योग्य कोणीतरी व्यक्ती आहे, योग्य वेळी ती तुमच्या लाईफमध्ये येईल. एक व्यक्ती वाईट निघाली, 2 व्यक्ती वाईट निघाल्या, चुकीच्या निघाल्या, त्यांनी विश्वासघात केला म्हणजे सगळं जग विश्वासघाती लोकांनीच भरलेलं आहे. अजिबात नाही. बी ऍब्सोल्युटली पॉझिटिव्ह.
उमेद आणि आशावाद आणि सकारात्मकता यांनी पूर्ण भरून जा. यासाठी ज्या 6 स्टेप सांगितल्या त्या फॉलो करा. म्हणजे तुमच्या मनामध्ये उत्साह वाढेल, कॉन्फिडन्स वाढेल, पॉझिटिव्हिटी वाढेल आणि तशा व्हायब्रेशन्स तुमच्या सृष्टीमध्ये जातील आणि तशाच गोष्टी जीवनामध्ये येतील. याबद्दल तुम्हाला कुठलीही शंका असेल तर खाली आमचा ईमेल आयडी आहे, आम्हाला अवश्य ईमेल करा, संपर्क करा. त्याचबरोबर तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेमसाठी आमचं वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल, 1 to 1 कॉल आहे आमचा. त्याची लिंक मी देतो आहे, लँडिंग पेज. तिथे क्लिक करून 1 to 1 कॉल बुक करा. आम्ही तुम्हाला समोरासमोर भेटून तुमचे प्रॉब्लेम किंवा तुमचे गोल यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन करू. तर हा व्हिडिओ इथेच संपला. पुन्हा भेटूया आपण पुढच्या आणखीन एका नवीन विषयामध्ये. तोपर्यंत खूप खूप शुभेच्छा.